क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 9 मेचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंटमध्ये एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मे मधले महत्त्वाचे दिवस. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाच्या दिवसवर प्रश्न असतात, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि डिटेलमध्ये त्याला एक्सप्लेन केलेला आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमी चॅनलच्या माध्यमातून मिळेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर नुकताच काल विचारला गेला प्रश्न तुमच्यासाठी होता, नुकताच प्रकाशित जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर भारताचा क्रमांक इथे 157 आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. चला मित्रांनो, आता आपण आजचे प्रश्न पाहूया. पहिला आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स शिखर परिषदचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर तो देश आपला भारत देश आहे. अत्यंत महत्त्वाचा ही शिखर परिषद असणार आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स शिखर परिषद 2026 यजमान देश भारत नवी दिल्ली येथे होणार आहे. केव्हा? 1 ते 2 जून 2026. लक्ष 7 प्रमुख बिग कॅट्स वाघ, सिंह, बिबट्या व इत्यादी यांचे संरक्षण करणे. घोषणापत्र दिल्ली डिक्लेरेशन. मुख्यालय कुठे आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या? तर भारतात. स्थापन 2023च्या प्रोजेक्ट टायगरच्या 50 वर्ष पूर्ण झाला, तर त्या औचित्याने इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स याची स्थापना करण्यात आली. सदस्य देश 96+ सदस्य देश आहेत. ध्येय वन्यजीव संरक्षण आणि सहकार्य करणे. तर ही अत्यंत महत्त्वाची शिखर परिषद आहे आणि इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स पण अत्यंत महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याबद्दल तुम्ही माहिती लक्षात ठेवा, येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026च्या दिल्ली मेट्रो पुरस्कार सोहळ्यात मेट्रो मॅन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर ही निवड हरेंद्र कुमार यांची करण्यात आली. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. दिल्ली मेट्रो पुरस्कार 2026, मेट्रो मॅन ऑफ द इयर हरेंद्र कुमार, मेट्रो वुमन ऑफ द इयर सुषमा यादव, सर्वोत्तम मेट्रो स्टेशन लाजपत नगर, सर्वोत्तम मेट्रो डेपो नजफगड. कार्यक्रम 32वा स्थापन दिवस 3 मे 2026. स्थळ भारत मंडपम नवी दिल्ली येथे. गौरव, उत्कृष्ट सेवा आणि तांत्रिक कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या सुधारणा विधेयक 2026 अनुसार सरन्यायाधीशसह सर्वोच्च न्यायालयाची एकूण न्यायाधीशाची संख्या किती होणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आधी किती होती? तर सरन्यायाधीशसोबत. आणि आता किती आहे? तर आता किती होणार आहे? तर आता होणार आहे 38 एवढी संख्या होणार आहेत, म्हणजे 38. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर याच रिलेटेड प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर हा अधिकार विद्यार्थी मित्रांनो संसदला आहे. तर इथे विद्यार्थी मित्र कन्फ्यूज होऊ शकतात, संसद की राष्ट्रपती, पण हा अधिकार विद्यार्थी मित्रांनो संसदला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाशी रिलेटेड प्रश्न, उच्च न्यायालय म्हणजेच हायकोर्टच्या न्यायाधीशाची संख्या निश्चित करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर हा अधिकार विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपतीकडे आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याला डिटेलमध्ये एक्सप्लेन करूया. एक एक पॉईंट अत्यंत महत्त्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की हा सुधारणा विधेयक बिलवर प्रश्न पॉलिटी आणि करंट अफेअर या कॉन्टेक्स्टमध्ये येऊ शकते. चला आता आपण याची डिटेल पाहूया. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशाची संख्या आता किती होणार आहे? 37 होणार आहे. आणि एकूण संख्या किती होणार आहे? तर 38, कारण की आपण चीफ जस्टिस ऑफ इंडियाला टोटल 37 प्लस एक CGI, तर टोटल 38 होणार आहे. संसदेत सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात आला. प्रस्तावाला मंजुरी, केंद्र मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. संसदेत सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशाची संख्या सुधारणा विधेयक बिल 2026
भारताचे मुख्य न्यायाधीश वगळून सध्याची स्थिती किती आहे तर 33 आहेत, 33 आहे आणि CJI वगळला तर टोटल 34 होतात. पण आता ही संख्या किती होणार आहे 37 + 1 म्हणजे टोटल 38 एवढी न्यायाधीशाची संख्या होणार आहे सरन्यायाधीशसह. सरन्यायाधीश धरून किती होणार आहे तर 38 एवढी संख्या होणार आहे. हे पॉईंट तुम्ही एक पॉईंट हा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे हे पॉईंट आहेत. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशाची संख्या कोण ठरवते तर संसद ठरवते. उच्च न्यायालय न्यायाधीशाची संख्या कोण ठरवते तर राष्ट्रपती ठरवतात. उच्च न्यायालय न्यायाधीशाची नेमणूक कोण करते राष्ट्रपती, पण सरन्यायाधीश आणि राज्यपालच्या विचाराने. उच्च न्यायालय इतर न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात तर राष्ट्रपती करतात. सरन्यायाधीश, राज्यपाल, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश याच्या विचाराने. तर हे 4 पॉईंट अत्यंत महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. पॉलिटीमध्ये आणि करंट अफेअरमध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न, विक्रम-1 हे भारताचे पहिलं खाजगी ऑर्बिटल रॉकेट कोणत्या स्टार्टअप कंपनीने विकसित केलेले आहे तर ती कंपनी आहे विद्यार्थी मित्र स्कायरूट एरोस्पेस. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. विक्रम-1 स्कायरूट एरोस्पेस, ठिकाण हैदराबाद येथे. प्रकार पहिलं खाजगी ऑर्बिटल रॉकेट. सन्मान डॉक्टर विक्रमभाई साराभाई. तंत्रज्ञान 3D प्रिंटिंग इंजन. बॉडी कार्बन फायबर. क्षमता 3000 किलो. ऊर्जा पूर्णत्वपणे हा रॉकेट स्वदेशी असणार आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती विक्रम-1 बद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय संविधानातील कोणती कलमाचा आधार घेऊन पश्चिम बंगालच्या राज्यपालाने विधानसभा विसर्जित केली तर ती कलम आहे विद्यार्थी मित्रांनो 174. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. अत्यंत महत्त्वाचा डाटा आहे विद्यार्थी मित्रांनो, हा डाटा तुम्ही लक्षात ठेवा. पश्चिम बंगाल विधानसभा विसर्जन, घटनात्मक कलम 174(2)(ब). अधिकार कोणाचा असतो तर राज्यपालचा असतो. अट असते मंत्रिमंडळाचा सल्ला व शिफारस. कृती विधानसभा मुदतपूर्वी विसर्जन करणे. संदर्भ पश्चिम बंगाल मे 2026 या घटनाक्रमामध्ये. कलम 174 अनुसार गव्हर्नरला म्हणजेच राज्यपालाला हा अधिकार असतो, तो राज्याचे विधानमंडळाचे अधिवेशन समाप्ती आणि विसर्जन करू शकतो. तर ही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. कलम कोणती आहे तर कलम आहे 174(2)(ब) ही कलम आहे. तर तुम्हाला डायरेक्ट कलम 174 विचारू शकतात. तर हे कलम तुम्ही लक्षात ठेवा, कारण की हा विशेष अधिकार राज्यपालचा असतो. अधिकार राज्यपाल गव्हर्नर. मुख्य अधिकार अधिवेशन बोलवणे, विधानसभेचे सत्र बोलवण्याचे अधिकार, समाप्तीचे अधिकार, चालू अधिवेशन संपवण्याचे अधिकार, विसर्जनचे अधिकार, विधानसभा मुदतपूर्वी बरखास्त करण्याच्या. अट राज्यपाल हा अधिकार मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरतो. मर्यादा 2 अधिवेशनमध्ये अंतर 6 महिन्यापेक्षा जास्त नसावा. तरी अत्यंत महत्त्वाच्या घटनाक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे कलम आणि राज्यपालचे अधिकार याबद्दल तुम्ही पॉईंट नोट डाऊन करून ठेवा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य सन 2025 मध्ये सर्वाधिक सागरी मत्स्य उत्पादन करणारा भारतीय राज्य ठरलेला आहे तर तो राज्य विद्यार्थी मित्रांनो तमिळनाडू राज्य. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, जगभरात जागतिक रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर तो 8 मेला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट दिन 8 मेला साजरा करण्यात येतो. कोणाची जयंती येते? हेनरी डुनेंट रेड क्रॉसचे संस्थापक यांच्या जयंतीनिमित्त. पहिले नोबल हेनरी डुनेंट यांना 1901 मध्ये पहिले शांतता नोबल मिळाले आहेत. मुख्यालय जिनेव्हा स्वित्झर्लंड येथे रेड क्रॉसचं मुख्यालय आहे. उद्देश मानवीय सेवा आणि मदत कार्य करणे. विशेष रेड क्रॉसच्या संस्थेला आतापर्यंत 3 वेळा नोबल शांतता पुरस्कार मिळालेला आहे. चिन्ह पांढऱ्या पार्श्वभूमीवर लाल क्रॉस किंवा लाल चंद्रकोर रेड क्रिसेंट. विद्यार्थी मित्रांनो ही इन्फॉर्मेशन जागतिक रेड क्रॉस दिवसबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, स्टार्टअप कडप्पा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलं आहे तर तो राज्य विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. स्टार्टअप कडप्पा कोणता
राज्य सुरू केलं आहे आंध्र प्रदेश. उद्देश कडप्पा जिल्ह्याचे स्थानिक उद्योजक आणि तरुणांना प्रोत्साहन देणे. फोकस नाविन्यपूर्ण कल्पना, तंत्रज्ञान आणि रोजगारची निर्मिती. सहकार्य जिल्ह्यातील स्टार्टअप परिसंस्थेला बळकट करण्यासाठी सहकारी पाठबळ. क्षेत्र प्रामुख्याने कृषी, IT आणि लघुउद्योगांना बळकट करणे. तर ही माहिती स्टार्टअप कडप्पाबद्दल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या सिरीजमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मे मधले महत्त्वाचे दिवस. चला आता आपण मे महिन्याचे महत्त्वाचे दिवस पाहूया. एक दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिन, 3 मेला आंतरराष्ट्रीय बिबटा दिन आणि 3 मेला जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन, 4 मेला आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस आणि 4 मेला कोळसा खाण कामगार दिन, 5 मेला जागतिक हात स्वच्छता दिन, 5 मेला जागतिक हास्य दिन, 6 मेला जागतिक अस्थमा दिन मे महिन्याच्या पहिला मंगळवारी, 8 मेला जागतिक थॅलेसेमिया दिन, 10 मेला जागतिक स्थलांतरण पक्षी दिन, 11 मेला आंतरराष्ट्रीय मातृ दिन, 11 मेला आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 12 मेला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनं, 12 मेला आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन, 15 मेला आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन, 16 मेला आंतरराष्ट्रीय डेंगू दिन नॅशनल डेंगू डे, 17 मेला जागतिक उच्च रक्तदाब दिन, 17 मेला जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन, 18 मेला आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन, 18 मेला जागतिक एड्स लस दिन, 20 मेला जागतिक मधमाशी दिन, 21 मेला राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन आणि 21 मेला संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधता दिन, 22 मेला आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन, 23 मेला जागतिक कासव दिन, 25 मेला जागतिक थायरॉईड दिन, 28 मेला आंतरराष्ट्रीय महिला आरोग्यासाठी करते दिन, 28 मेला जागतिक भूक दिन आणि 28 मेला जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन, 29 मेला आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन, 29 मेला आंतरराष्ट्रीय शांती रक्षक दिन, 30 मेला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन आणि 31 मेला जागतिक तंबाखू निषेध दिन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मे महिन्याचे अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आजच्या प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी. तर आजचा प्रश्न आहे, PM सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत सौर यंत्रणा बसवण्यात कोणते राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे डेली करंट अफेअर सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.